जर तुम्ही 12वीत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती 6वी ते 12वीचा इतिहास किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास करत असेल तर यापुढे या विद्यार्थ्यांना वेगळाच इतिहास अभ्यासावा लागणार आहे। कारण एनसीईआरटीच्या 12वीच्या पुस्तकातून महात्मा गांधींबाबतचा काही भाग वगळण्यात आलाय। त्यामुळे वर्षानुवर्ष महात्मा गांधीजींबाबत जो इतिहास आपण वाचत आलोय त्या इतिहासाची ओळखच आता या विद्यार्थ्यांना होणार नाहीये। इतकंच नाही तर मुघल, गुजरात दंगली याबाबतचा इतिहासाचा भागही या पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आलाय। नेमका कुठला इतिहास या पुस्तकातून गाळण्यात आलाय, यामुळे नवा वाद कसा निर्माण झालाय जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधवी देसाई, मुंबई तकच्या न्यूज लाईन मध्ये तुमचं स्वागत। गेली 15 वर्ष एनसीईआरटी म्हणजेच द नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण हा इतिहास वाचत आलोय आणि याच माध्यमातून छापलेली पुस्तकं प्रामुख्याने सीबीएसईच्या अभ्यासक्रमांचा महत्त्वाचा भाग आहेत। या पाठ्यपुस्तकांमध्ये भारताला मिळालेलं स्वातंत्र्य आणि गांधीजींचा इतिहास होता। यातला काही भाग आता वगळण्यात आलाय। नेमका कुठला इतिहास या पुस्तकातून गायब झालाय हे जाणून घेऊयात। ज्यांना वाटतं की भारत हिंदू धर्मियांचा देश व्हावा आणि हिंदूंनी सूड घ्यावा त्या लोकांना महात्मा गांधीजी आवडत नव्हते। दुसरा मुद्दा, हिंदू मुस्लिम ऐक्याचा गांधीजींचा प्रयत्न हिंदू कट्टरवाद्यांना इतका खटकत होता की त्यांनी गांधीजींच्या हत्येचे अनेक प्रयत्न केले। गांधीजींच्या मृत्यूचा देशातील परिस्थितीवर इतका परिणाम झाला की भारत सरकारने जातीय द्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर कडक कारवाई केली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांवर काही काळ बंदी घालण्यात आली। चौथा मुद्दा जो गाळण्यात आलाय, नथुराम गोडसेचा उल्लेख पुण्यातील ब्राह्मण आणि कट्टरपंथी हिंदू वृत्तपत्राचा संपादक असा करण्यात आला होता। हा उल्लेख वगळून केलेला बदल असा आहे, 30 जानेवारीला एका युवकानं गांधींवर गोळी चालवली आणि हत्येनंतर सरेंडर केलं। या युवकाचं नाव नथुराम गोडसे असं होतं। पाचवा वगळलेला भाग आहे, मुघलांनी दिल्लीच्या तख्तावर कसं राज्य केलं हा इतिहासही वगळण्यात आलाय। हुमायून, शहाजहान, बाबर, अकबर, जहांगीर, औरंगजेब यांच्या मुघल साम्राज्यावरील काही पानच 7वीच्या पुस्तकातून वगळण्यात आली आहे। 12वीच्या पुस्तकातून देशामध्ये इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीच्या इतिहासाचीही 5 पानं कमी करण्यात आली आहेत। गुजरात दंगलीशी संबंधित सगळे मुद्दे एनसीईआरटीच्या सगळ्या पुस्तकातून पूर्णपणे काढून टाकण्यात आले। एनसीईआरटीच्या या पावलानंतर आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते। आतापर्यंत ज्यांनी इतिहास बदलण्याचा प्रयत्न केलाय ते मातीमोल झालेत अशी टीका विरोधक करतायत। ये सारी बातें, चाहे महात्मा गांधी का रोल हो, चाहे उनकी हत्या की बात हो, नाथूराम गोडसे की असलियत की बात हो, आरएसएस को बैन करने की बात हो, गुजरात के दंगों की बात हो, अब ये सारी बातें इस देश के बच्चों को नहीं पढ़ाई जाएंगी, क्योंकि एनसीईआरटी ने अपने पाठ्यक्रम से ही इन चीजों को निकाल दिया है। पहले मुगलों को गायब किया, फिर निराला और पंत जैसे कवियों को गायब किया और अब गांधी को ही गायब करने पर ये तुल गए, क्योंकि एक नया इतिहास रचना चाहते हैं। लेकिन अफसोस इस बात का है ना मोदी जी कि इतिहास बदला नहीं जाता है, इतिहास बनाया जाता है। इतिहास एक साफ दिल और मजबूत इरादों से बनाया जाता है, कंक्रीट की इमारतों से नहीं। कभी तो इतिहास बनाने की भी बात करिए। या प्रकरणी एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली है ते पाहूयात। झूठ है, मुगलों को हटाया नहीं गया है। पिछले साल ये रैशनलाइजेशन प्रोसेस हुआ था, क्योंकि कोविड-19 की वजह से सब जगह बच्चों के ऊपर प्रेशर था कि कैसे वो अपनी इतने कम समय में पढ़ाई करेंगे। इसके लिए पूरे देश और समाज से ये महसूस किया गया कि बच्चों का वर्क कंटेंट लोड कुछ टेक्स्ट बुक का कम करना चाहिए। उसके लिए रैशनलाइजेशन का प्रोसेस होता है, एनसीईआरटी करता है, बहुत पहले से करता है जब भी महसूस होती है जरूरत। तो पिछले साल भी रैशनलाइजेशन प्रोसेस किया गया, एक्सपर्ट्स की कमेटीज बनी और एक्सपर्ट्स की कमेटीज ने सारी पुस्तकों को देखा 6ठी से लेकर 12वीं तक। अब जो आपका दूसरा उसकी प्रक्रिया के तहत जो उन्होंने अनुशंसित किया कि इस चैप्टर को अगर हटा देंगे तो बच्चों के नॉलेज में कोई प्रॉब्लम नहीं आएगी और वो उनकी समझ में कोई कमी नहीं आएगी और ये अननेसेसरी बर्डन खत्म होगा, रिपीटेशन करने की जरूरत नहीं है, तो उन्होंने हटाया। आपका जो प्रश्न है कि 12th की किताब से मुगलों को हटाया, गलत है। खरं तर इतिहास हा वर्तमान आणि भविष्य काळाचा आरसा असतो। जगण्यासाठी इतिहास कायमच मार्गदर्शक ठरतो। त्यामुळे अशा प्रकारे वर्षानुवर्ष जो इतिहास आपण वाचत आलोय तो अशा प्रकारे वगळणं किती योग्य आहे?
तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा.